नमस्ते. अंजली स्पेशलमध्ये मी अंजली ड्रेस क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते. आज मी तुम्हाला सांगणार आहे की भाई, तर आपल्या मैत्रिणी मला विचारलेलं आहे की ताई तुम्ही डिटेलमध्ये आम्हाला भाईची माहिती सांगा. काहींच्या भाई ड्रेसला कमी पडते, कधी जास्त होते, तर ते का होतं तर त्याची तुम्हाला मी आज सविस्तर माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर भाईची मार्किंग कशी केली ते पण दाखवणार आहे. तर त्याचं कारण असं की ज्या आपण भाई बनवतो तर काही प्रत्येक टॉप वेगळा असतो. फिटिंगचा असतो, लूज असतो, टाईट असतो, म्हणजे जे मीडियम आपण 3 प्रकारे आपण टॉप शिवतो. तर त्याप्रमाणे आपल्याला बाहीची कटिंगसुद्धा करावी लागते. तर आपण छातीचा चौथा, प्रत्येक आपण टॉपला छातीचा चौथा भाग घेतो. चौथा भाग प्लस लूज किती घेतो तर आपला टाईट असेल तर आपण काय करतो 1 इंच घेतो. लूज असेल, मीडियम असेल तर 1.5 इंच घेतो आणि लूज असेल तर 2 इंच घेतो. तर मग भाईचं माप टाकताना आपल्याला मग त्याचप्रमाणे तुम्ही टॉप कसा आहे त्यानुसार आपल्याला घ्यावं लागणार आहे. मग तुम्ही 1 इंच जर घेतलं असेल शिलाई मार्जिन आणि लूजिंग किती घेतलं, 1 इंच घेतलं, 1.5 इंच घेतलं, 2 इंच, ते लक्षात ठेवायचं. आणि आपण कोणत्या प्रकारचा टॉप शिवतोय ते लक्षात ठेवायचं. आणि त्यानुसार आपल्याला भाईचा चौथा भाग प्लस आपल्याला लूजिंग घ्यायचं असतं. जसं आपण ब्लाऊजमध्ये फक्त छातीचा चौथा भाग घेतो, पण इथं असं नाही. आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस लूजिंग घ्यायचं. म्हणजे आपण किती घेतलेलं आहे, 1 इंच घेतलं, 1.5 इंच घेतलं का 2 इंच घेतलं, बरोबर. त्याचबरोबर आता आपल्याला जर भाई जास्त होते तर जास्त व्हायचं कारण सांगते. तर ते काय आहे, ज्या वेळेस आपण टॉपला उतार देतो, उतार देत असल्यानंतर काही टॉपला आपण अर्धा इंच देतो, काही टॉपला पाऊण इंच देतो, काही 1 सव्वा इंच. जसा हा आपला खांदा असतो, खांदा ह्या उमाट असतो आणि इकडून असा उतार असतो. काहींचा असा जास्त उतार असतो. तसा उतार असल्यामुळे काय होतं तर आपण सव्वा इंच सोडले तर मग आपली बाही जास्त होते. जे आपण लूजिंग घेतलेलं असतो, मग 1 इंच घेतलेलं असेल, 1.5 इंच घेतलेलं असेल किंवा 2 इंच घेतलेलं असेल, त्यानुसार मग आपली बाही तिकडे त्या साईडला आपल्याला लावताना जास्त होते. कमी कधी पडत नाही, जास्त होते. फक्त तुम्ही लूजिंग किती घेतले त्यानुसार तुम्ही छातीचा चौथा भाग प्लस आपण लूजिंग बाहीचं माप घ्यायचं असतं. तर मी तुम्हाला पेपरवरती दाखवते. तर या ठिकाणी बघा, आता बाही उंची आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची. आता आपलं छातीचा आता एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला या ठिकाणी 36चं घेते. आता 36चा चौथा भाग 9 येणार आहे. 9मध्ये मग तुम्ही आता फिटिंगचा टॉप असेल तर 9 घेतलेले, छातीचा चौथा भाग 9 आहे तर फिटिंगचा टॉप आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, 1 इंच जास्त घ्यावे लागणार. तर मग घडी किती आली, 10ची घडी या ठिकाणी 10ची. त्यानंतर उंची जर तुमची 5 असेल तर तुम्हाला दुमडपट्टीसाठी वरती शिलाई मार्जिन शोल्डरला जाणार बाही, परत खालच्या साईडला जी दुमडपट्टी आपण बाहीला घेतो तर ती बाहीला दुमडपट्टीच्या पकडून आपल्याला या ठिकाणी 1 ते सव्वा इंच आपल्याला जास्त कापड घ्यायचं. जर बाही उंची तुमची 5 आहे तर या ठिकाणी आपण 6 इंच, 6.5 इंच, 6.25 घेऊ शकता. तुम्ही आता ही दुमडपट्टी खालच्या साईडची किती ठेवणार आहे त्यानुसार. परत खालच्या साईडला आपल्याला 10 वरती अशी मार्किंग करायची. त्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला खोली, या ठिकाणची बाही खोली आपल्याला किती घ्यायची आहे, 3 वरती घ्यायची. बरं, आता इथपर्यंत आलं लक्षात. आपण नेहमीचं घेतो त्याप्रमाणे घेतलं. छातीचा चौथा भाग प्लस आपण लूजिंग घेतलं 1 इंच. तर आपण ही घडी झाली आपल्या टॉपसाठी, ड्रेस टॉपसाठी 10ची 36 छातीच्या. या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण काय करतो, ब्लाऊजसाठी 1.5 इंच घेतो. तर या ठिकाणी आपल्याला टॉपचं ज्यावेळेस आपण बाहीचं माप टाकतो त्यावेळेस या ठिकाणी 2 इंच घ्यायची. ते 2 इंच घेण्याचं कारण टॉप व्यवस्थित बसतो, मागच्या साईडला पुढच्या साईडला चुन्या येत नाही. इथपर्यंत आलं. या ठिकाणावरून आपल्याला 2 इंच घ्यायचे. 2 इंच या ठिकाणी झालं. त्याप्रमाणे या ठिकाणी राहिलेला भागाचे 2 भाग करायचे.
या ठिकाणी बघा 8 4 वरती हा असा बॉक्स तयार करून घ्यायचा. त्याचबरोबर या ठिकाणी 1.25 इंच घ्यायचे, सरळ ठेवायचं आणि या ठिकाणावरून निमुळता माशाचा आकार कसा असतो ना त्याप्रमाणे इथं जायचं. त्यानंतर इथून सुद्धा आपल्याला असं घ्यायचं, बरोबर. त्यानंतर आपला जो काही दंडघेर असेल, आता या ठिकाणी बघा 10ची आपण घडी घेतलेली आहे, दंडघेराला जसंच्या तसं ठेवलेलं आहे. ज्यावेळेस आपली या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपलं 8 वरती आपली बाहीची फिटिंग येणार, ते बरोबर येते. आपली बाहीची फिटिंग या ठिकाणी बरोबर येते. त्याचबरोबर या ठिकाणी बघा, मग तुमचे 7 असेल किंवा 7.5 असेल, 6.5 असेल, हे ज्याचं त्याचं या ठिकाणचं माप वेगळं असतं. त्यानंतर या ठिकाणी जेव्हा आपण मग इकडे 1 इंच किंवा 1.25 इंच आतमध्ये घ्यायचं. या ठिकाणी बघा 1.25 इंच घेतलं आणि बाही कटिंग करायची. म्हणजे इथं आपलं शिलाई मार्जिन लुझिंगसाठी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी शिलाई मार्जिन जे असते आपली, तर ते कापड एवढं राहतं. आलं लक्षात? अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं. त्याचबरोबर ज्या वेळेस तुमची बाही बंद गळ्याचा टॉप असेल, शोल्डरला आपण उतार देतो 1 इंच 1.25 इंच, मग त्यावेळेस बाही घडी जे आपण लुझिंग घेतलेलं असतं 1 इंच 1.5 इंच 2 इंच, तर त्याच्यातलं निम्मे घ्यायचं. छातीचा चौथा भाग ते लुझिंगमध्ये जेवढं असतं त्याच्या निम्मे घ्यायचं. म्हणजे आता एक्झाम्पलसाठी आता आपण या ठिकाणी काय केलं आहे, छातीचा चौथा भाग 9 प्लस लुझिंग 1 इंच घेतले, बरोबर आहे. पण ज्या वेळेस टॉपला उतार असतो, बंद गळ्याचा टॉप असतो, तर उतार आपण 1.25 इंच दिलेला असतो. तर अशा वेळेस काय करायचं, छातीचा चौथा भाग घ्यायचा प्लस जे लुझिंग आपण 1 इंच घेतलेले असते, मग तुमचा तो कोणताही टॉप असू द्या, लूज असू द्या, मीडियम असू द्या, फिटिंगचा असू द्या, त्या ठिकाणी इथं जर आता 1 घेतले तर इथं अर्धाच घ्या. त्यामुळे काय होतं, 9.5ची घडी घ्यायची बाहीची, या ठिकाणी 2 वरती बरोबर आतमध्ये घ्यायचं, राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे. जशी आपण मागील मुंड्याचा आकार पुढील मुंड्याचा आकार दिला त्याप्रमाणे देऊन घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही बाहीचं माप टाकलं का तुम्हाला बाही तुमच्या कोणत्याही टॉपला कमी पडणार नाही, जास्त होणार नाही, व्यवस्थित येईल. तुम्हाला सांगते, मागच्या साईडला पुढच्या साईडला टॉपला चुन्या येणार नाहीत. तर अशा पद्धतीने जर तुम्ही टॉपला, तुमच्या कुर्तीला, जो कोणता ड्रेस तुम्ही शिवणार आहे त्याला बाहीची कटिंग केली तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. आणखीन एक, ज्या वेळेस तुम्ही बाही उंची जास्त असेल त्यावेळेस तुम्हाला कापड पण जास्त लागतं. आणि हे जे आपण तिरकस कपड्यामध्ये बाहीचं माप आधी पेपरवरती अशी बाही कटिंग करून घ्यायची आणि ती बाही कटिंग करून हा जो आपला तिरकस कापड आहे तर हा भाग इकडे लावायचा, इथून अशी ठेवून अशी तिरकसमध्ये अशी बाही. आता या ठिकाणी आपण अशी मार्किंग केलेली आहे. तर ज्या वेळेस आपल्याला बाही उंची जास्त घ्यायची असेल, बाही उंची कुठपर्यंत, तुम्ही ही बाही उंची कोपऱ्यापर्यंत अशा पद्धतीने घेऊ शकता. त्याच्यापेक्षा तुम्हाला बाही या मनगटापर्यंत पाहिजे, त्याचबरोबर या ठिकाणी चुन्या पाहिजे असेल, चुडीची पॅन्ट जशी असते त्याप्रमाणे जर तुम्हाला बाही बनवायची असेल तर त्याला तुम्हाला कापड जास्त लागेल. त्याचबरोबर तशी जर बाही शिवायची असेल, चुडीच्या पॅन्टीचा जसा बॉटम असतो तसं या ठिकाणी चुन्या तुम्हाला पाहिजे असतील, तर त्यावेळेस ही जी बाहीचं आहे, बाही उंची सगळं सेम असं मार्किंग करून घ्या, पेपरवरती कट करून घ्या बाही आणि ही ओपन करून या ठिकाणी आपली बाही अशी हंतरली गेली पाहिजे. अशा ह्या तिरकस कपड्यामध्ये हा आपला चौकोनी कापड आहे, हा आडवा, हे उभा आडवा, आणि आपल्याला बाहीचं माप जवळ अशी चुनीची बाहीची कटिंग करायची असेल कपड्यावरती तर अशा तिरकस कपड्यामध्ये करून घ्यायची. पण पहिले तुम्हाला या पद्धतीने आधी मार्किंग करून कटिंग करून घ्यावी लागेल. तर आजच्या बाही कटिंगची तुम्हाला माहिती कशी वाटली, तुम्हाला कोणाकोणाला आवडली तर कमेंट करून मला नक्की कळवा. ज्यांनी कोणी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद.